या बाईचं सत्य शोधून काढेन. हिनेच माझ्या आईचा खून केला असावा. अथर्व, अथर्व, मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न येत असतील की हे सगळं काय चाललंय. 2 विल कसे काय? आईने खरंच खोटं विल तर तयार केलं नसेल ना? पण माझ्या असं लक्षात आलं की तुला आणखी त्रास व्हायच्या आधी मी सगळं कबूल केलेलं बरं. काय कबूल करायचं? अथर्व, मीच खोटं विल तयार केलं होतं. काय म्हणतेस? खरंच? हो अथर्व. पण अथर्व, मी हे जे काही केलं ते फक्त आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी केलं अथर्व. नाईलाज होता माझा. अथर्व, आपल्या घराची परिस्थिती ना सध्या कुरुक्षेत्रासारखी झाली आहे. छोटी छोटी भांडणं, गैरसमज हे घरातल्या माणसांना युद्ध वाटायला लागले. आणि हे चुकीचं आहे. आणि जर का माझ्या घरात कोणी राजकारण करणार असेल ना तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणार अथर्व. तुला नेमकं काय म्हणायचं? हे बघा अथर्व, आत्ता जे खरं विल समोर आलंय ते जर का आधीच आलं असतं तर दादासाहेबांनी नर्मदाच्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे ती तिला कमी वाटली असती आणि त्यासाठी ती भांडली असती. पण आता तसं नाहीये. आता तिला जे काय मिळालं त्यात ती खुश आहे. आणि त्याचं कारण हेच आहे की मी आधीच्या विलमध्ये तिच्या नावावर काहीच ठेवलं नव्हतं. पण तिला आता जे काय मिळालं ना त्यात ती समाधानी आहे अथर्व. कळतंय का तुला? हा, बघ, हे बघ अथर्व, हा सगळा वरवर जरी खोटेपणा वाटत असला ना तरी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाळा, प्लीज समजून घे. मी काय करू या बाईचं? किती इझिली खोटं बोलते ही. हिच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी कारणं रेडी असतात. मीरा, मी तुला सांगितलं होतं ना